MST CET एक्झाममध्ये तुमचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला समजलेत. आता वाट कशाची बघताय तर पर्सेंटाईल तुमचं किती येणार आहे या गोष्टीची. खरं तर ज्यावेळी तुमचा रिझल्ट म्हणजे मार्क्स तुमचे समजले त्यावेळेपासून एक प्रश्न नेहमी विचारतात की तुमच्या मार्क्सवरती कॉलेज कुठलं मिळणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना हा त्याचवरती बनवतोय की जे मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत त्याच्यावरती कोणकोणती कॉलेजेस तुम्हाला पॉसिबल आहेत. मग मी काय करणार आहे एक रेंज तुम्हाला पकडले आहे आणि त्या रेंजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत त्यांच्यासाठी पॉसिबिलिटी काय की कोणती कॉलेजेस मिळू शकतात, तुम्हाला ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी लागणार आहे क्या की कॉलेज कॉम्प्रोमाइज करावी लागणार आहे, हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तो व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली म्हणजे काय, कमी मार्क्स आलेत म्हणून डिप्रेस व्हायचं नाहीये. यावर्षी जर बघाल ना भरपूर मुलांना मार्क्स नक्कीच कमी आलेत. का कारण का पेपरची डिफिकल्टी आहे ना मॅथ्समुळे सगळ्या मुलांचा स्कोर आहे ना तो बिलो 100च आहे. त्यामुळे शक्यता काय आहे कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटेज मिळू शकतं. ठीक आहे, त्यामुळे मार्क्स कमी आले तर मला ॲडमिशनच मिळणार आहे या गोष्टीच्या भ्रमात कोणी राहायचं नाही. सेकंड गोष्ट काय आहे तर ज्यावेळी आता ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एनरोल करताय त्यावेळी कुणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. कारण का होतं असं की तुमच्या कमी मार्क्सवर किंवा तुमच्या कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देतो. अशा या गोष्टी भरपूर चालू असतात. NRI कोटामधून ॲडमिशन देतो, अजून कोणत्या कोट्यामध्ये ॲडमिशन मिळवतो ते पण महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसमध्ये COEP VJTI PI अशा या गोष्टी सुरू असतात. या गोष्टींना किंवा या भूलथापांना कुणीही बळी पडू नका. एवढं लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅप प्रोसेस जर कम्प्लिटली प्युअरली म्हणजे कॅप प्रोसेस ते मेरिटवर असते, याच्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळे जर कुणी सांगत असेल की एकदम टॉप कॉलेजमध्ये वगैरे ॲडमिशन करून देतो इतक्या अमाऊंटमध्ये किंवा इतक्या कमी पर्सेंटाईलवरती, तर या गोष्टींपासून थोडं सावध राहा. तिसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर या कॅप प्रोसेसमध्ये थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की आज मार्क कमी मिळाले त्यानंतर पर्सेंटाईल कमी आले म्हणून डायरेक्टली कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. त्या कॉलेजची फीस, त्या कॉलेजचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं प्लेसमेंट्स रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. त्या आधी पहिला व्हेरीफाय करा आणि नंतरच काय असेल ते डिसिजन घ्या. आय होप मला या 3 गोष्टी ज्या सांगायच्या होत्या त्या तुम्हाला समजल्या असतील. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण तुमच्या CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट आहे ना म्हणजे तुमच्या ॲडमिशन प्रोसेस दरम्यान तर पूर्ण कॅप प्रोसेस याच चॅनलवरती सगळे व्हिडिओज अपलोड होणार आहेत, जेणेकरून काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला काही म्हणजे अडचण येणार नाही आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची सुद्धा लिंक दिली आहे, त्याला सुद्धा जॉईन व्हा. तर सगळ्यांना नमस्कार. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे त्यांनी नक्की इनरोल करा. कारण तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे याबद्दल सांगतो. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला डाऊट सपोर्ट. लाईक ज्यावेळी तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंगमध्ये इनरोल करा कोणत्याही स्टेजला काही डाऊट असेल म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तर डायरेक्टली कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. सेकंड असतं म्हणजे काय, आता तुमचे मार्क्स समजले, ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो त्यानुसार तुमचा रिझल्ट, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायची असते. थर्ड आहे ती म्हणजे काय तर जशा CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात कॅप रजिस्ट्रेशनपासून ते डायरेक्टली ऑप्शन फॉर्म फिलिंगपर्यंत प्रत्येक स्टेजला तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये फॉर्म फिलिंग कशी करायची आहे याबद्दल मीटिंग्समध्ये कंप्लीट गायडन्स दिला जातो, जेणेकरून तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही काही डाऊट्स वगैरे येणार नाहीत. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट काय असते तर स्पॉट ॲडमिशन्स. ज्यावेळी आता स्पॉट राऊंड स्टार्ट होतात त्यावेळी कुठल्या कॉलेजचे स्पॉट राऊंडचे फॉर्म स्टार्ट झालेत, कोणता फॉर्म फिलअप करायचा आहे याबद्दल गाईड केलं जातं. आणि शेवटी असतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये कोडिंग कसं करायचं, CGPA कसा मेंटेन करायचा आहे याबद्दल सेशन्स घेतले जातात. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगचे जे फीचर्स आहेत ते समजतील. ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काउन्सिलिंगच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, त्याच्यावरती क्लिक करून नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज कसं देता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. तर आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की किती मार्क्सवरती कॉलेज कुठली मिळणार आहेत. खरं तर महाराष्ट्रातले कॉलेजेसमध्ये बघाल ना तर 3 टप्प्यामध्ये डिवाइड होतात, ज्यामध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3, ज्याला तुम्ही टियर 1, टियर 2 आणि टियर 3 सुद्धा बोलू शकता. आता टियर 1 मध्ये अशी कॉलेजेस असतात जी सगळी टॉप कॉलेजेस आहेत ज्यांचे कट ऑफ 98 किंवा 99+ पर्सेंटाईल आहेत. टियर 2 मध्ये अशी कॉलेजेस येतात ज्यांचे कट ऑफ 94 to 98 असतात आणि टियर 3 मध्ये अशी कॉलेजेस असतात ज्यांचे कट ऑफ 94 बिलो आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय
की गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रातले म्हणजे मोस्टली पुण्यामधले किंवा मुंबईमधल्या कॉलेजेसचे जे कट ऑफ आहेत ते ड्रास्टिकली इंक्रीज झाले आहेत। जेणेकरून जर तुम्ही बघाल 2 वर्षांपूर्वी कम्प्युटर सायन्स पुण्यामध्ये 74 किंवा 75 पर्सेंटेजला मिळत होतं, तेच गेल्या वर्षीपासून 88+ पर्सेंटेजला मिळते। म्हणजे ही सिच्युएशन आहे टियर 3 पुण्यामधल्या कॉलेजेसची। त्यामुळे विचार करा की कॉम्पिटिशन किती जास्त आहे आणि हे कशावरती डिपेंड करतं, दरवर्षी सगळ्याच मुलांना कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेसमध्ये हवे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांची इच्छा काय असते, मला पुण्यामध्ये यायचं आहे। मग अशा सिच्युएशनमध्ये पुण्यामध्ये कॉलेजेस तर भरपूर आहेत, परंतु त्याचसोबत त्यांचे कट ऑफ सुद्धा वाढले आहेत। आता मी काय केले, सगळ्या मार्क्सला ना 3 ते 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले। पहिली आणि इम्पॉर्टंट कॅटेगरी आहे ज्यांचा स्कोर 120+ मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी। अशा विद्यार्थ्यांना कॉलेजेस कुठली मिळणार आहेत, अशा विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली 97 किंवा 98+ पर्सेंटेज तर तुम्हाला नक्की मिळणार आहे। अशा विद्यार्थ्यांना टियर 1ची जी कॉलेजेस आहेत लाईक CUEP असेल, त्यानंतर VJTI असेल, PICT असेल, SPIT असेल, VIT असेल, PCCU असेल, DJ सांगवी असेल, अशी जी टॉप कॉलेजेस आहेत इथं तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं। आता तुम्ही म्हणाल की मला 97 म्हणजे 120 मार्क्स आहेत, 120 मार्क्सवरती CUEPचा CS मिळणार आहे का? नाही। आता होतं असं की ज्यावेळी तुमचा 120+ स्कोर असतो त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली किती पर्सेंटेज मिळणार आहेत त्याच्यावरून सगळ्या गोष्टी ठरतात। आता CUEPच्या कम्प्युटर सायन्सचा 99.80+ पर्सेंटेजचा कट ऑफ आहे। मग अशा सिच्युएशनला तुम्ही 120+ मार्क्स किती स्कोर केलेत त्याच्यावरून सगळ्या गोष्टी ठरणार। मात्र ज्यांचा 120+ स्कोर आहे ना, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बऱ्यापैकी टियर 1ची जी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं। थोडीफार तुम्हाला ब्रँच पुढं मागं होऊ शकतं। लाईक सिच्युएशन कशी असते, एकतर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये थोडी लोअर ब्रँच मिळू शकते, लाईक चांगल्या कॉलेजमध्ये ENTC मिळू शकते आणि त्याच्यापेक्षा एका स्टेजने खालच्या कॉलेजमध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स मिळू शकते। त्यामुळे चॉईस तुमची असते की ब्रँच प्रेफर करायची की कॉलेज। ठीक आहे। आता दुसरा टप्पा येतो ज्यांचा स्कोर 100 to 120 मार्क्स याच्या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांसाठी। मग या विद्यार्थ्यांचं जे पर्सेंटेज आहे ते अप्रॉक्सिमेटली 95+ पर्सेंटेज येऊ शकतं। मग याच विद्यार्थ्यांना ना टियर 2 कॉलेजेसमध्ये ज्यांच्यामध्ये कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेस मिळू शकतात। ठीक आहे। आता या विद्यार्थ्यांना जर लेवल 1ची जर कॉलेजेस हवे असतील तर त्यांना मात्र ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी लागणार। म्हणजे टॉप कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला लोअर ब्रँच घ्यायची पॉसिबिलिटी घ्यावी लागणार आहे। आणि जर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस असेल तर टियर 2ची जी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागणार। आता टियर 1ची कॉलेजेस कोणती किंवा टियर 2ची कोणती, टियर 3ची कुठे, याच्याबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ मी जेणेकरून त्या कॉलेजेसला तुम्हाला कंपेअर करणं खूप इझी जाईल। मग 100 आणि 120 मार्क्स ज्यांचा स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रँच मात्र मिळू शकते। आता ज्यांचा स्कोर 90 to 105 आहे म्हणजे 90 ते 105 मार्क्सच्या दरम्यान ज्यांचा स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांचं जे पर्सेंटेज आहे अप्रॉक्सिमेटली 90+ पर्सेंटेज मिळतो। सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग जो पार्ट आहे ना या विद्यार्थ्यांसाठी, कारण का या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेस म्हणजे CS असेल, IT असेल, AI असेल, मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स या ब्रँचेस तर मिळू तर शकतात, परंतु त्या कोणत्या कॉलेजेसमध्ये, तर टियर 3 कॉलेजेसमध्ये मिळू शकतात। आणि अशा विद्यार्थ्यांना जर चांगलं कॉलेज हवं असेल तर तिथं मात्र तुम्हाला ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी लागेल, ती पण ENTC पर्यंत तुम्हाला यावं लागेल। मग या विद्यार्थ्यांसाठी मोस्टली हा कन्फ्युजिंग पार्ट असणार आहे, कारण का तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज करायचं आहे की ब्रँच, हा डिसिजन्स तुम्हाला आत्तापासून घ्यावा लागणार आहे ज्यांचा स्कोर 90 to 105 आहे अशा। आता पुढचा टप्पा आहे ज्यांचा स्कोर 75 to 90 मार्क्स जे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, यांचा जनरली जो पर्सेंटेज आहे तो 80 to 90 पर्सेंटेजच्या दरम्यान यांचा पर्सेंटेज येऊ शकतं। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक तर तुम्हाला बाळांनो तुमचा प्लॅन B तयार असला पाहिजे। प्लॅन B म्हणजे काय, समजा मला कम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली नाही किंवा कट ऑफ थोडा हाय गेला तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर कोणत्या तरी दुसऱ्या कॉलेजमध्ये ENTC हा ऑप्शन तुम्हाला ठेवावा लागणार। आता मी काय करतोय, जेवढे काही कट ऑफ सांगतोय किंवा जेवढे काही कॉलेजेस सांगतोय जी ओपन कॅटेगरी विद्यार्थ्याला कन्सिडर करून, आता एखाद्या विद्यार्थ्याचा 90 स्कोर आहे आणि त्याची कॅटेगरी SC कॅटेगरी आहे, मग नक्कीच त्याला त्याचा कॅटेगरी बेनिफिट भेटून चांगल्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स भेटू शकतं। मात्र मी कॅटेगरी कन्सिडर करत नाही, ओव्हरऑल ओपन कॅटेगरीचे कट ऑफ कन्सिडर करूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडतोय। तर ज्यांचा स्कोर 75 to 90 मार्क्सच्या दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांना कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावं लागणार। मग कॉलेजचं लोकेशन असेल, लाईक ज्यावेळी तुम्हाला पुण्यामध्ये मिळेल की नाही याची शाश्वती नसेल तर तुम्ही लोकल कॉलेजेस जे आपले डिस्ट्रिक्टमध्ये आहेत ती प्रेफर करू शकता, किंवा जर तुम्हाला पुण्यामध्येच हवं असेल तर तुम्ही ब्रँच कॉम्प्रोमाइज करू शकता। मग कोर ब्रँचेस असतील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा कम्प्युटर रिलेटेड ब्रँचेस मिळू शकतात, मात्र ते लोअर कॉलेजेसमध्ये मिळू शकतात जी खूप लो आहेत, ज्यांचा टियर 3 मध्ये कॉलेजेस येतात। ठीक आहे, हा स्कोर होता 75 to 90। आता
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ज्यांचे मार्क्स या स्कोरच्या बिलो राहतात ते आहे बिलो 75 मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांचं काय. एकतर बिलो 75 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांचे आहेत, काळजी करू नका, सगळ्या मुलांना ॲडमिशन्स तर मिळणार आहेत. मात्र होणार काय आहे, जर मार्क्स 75 बिलो असतील आणि कॅटेगरीचा म्हणजे जास्त पण कॅटेगरीचा बेनिफिट नसेल तुम्हाला, तर तुमच्यासाठी थोडं अडचणीचं असेल. मग या सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. प्लॅन बी काय असणार आहे, समजा मला एखाद्या पुण्यामध्येच ॲडमिशन हवं आहे, तर या केसमध्ये मी काय करू शकतो, मला पुण्यामध्येच कम्प्युटर सायन्स शिकायचं असेल तर एक डायरेक्ट ॲडमिशन असणाऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतील. मग डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे, VU आहे, त्यानंतर MIT WP आहे, अशी कॉलेजेस सुद्धा तुमच्या लिस्टमध्ये असली पाहिजेत. म्हणजे ती कॅप प्रोसेसमध्ये नाही असतात, परंतु डायरेक्ट ॲडमिशन तुम्ही घ्यायचा प्लॅन असला पाहिजेत. सेकंड असतं म्हणजे काय, जर तुम्हाला कम्प्युटर सायन्सच हवं असेल तर तो ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला पुण्यामध्ये ॲडमिशन म्हणजे एक सांगू का, जर बिलो 75 मार्क्स असतील ना, तर पुण्यामधल्या एकदम लोअर कॉलेजमध्ये येऊन मेकॅनिकल वगैरे अशा ब्रँचेस घेण्यापेक्षा तुमच्या गावाजवळ किंवा जिल्ह्यामध्ये जी चांगली कॉलेजेस आहेत तिथं शिकलेलं कधीही बरं. ओके, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचा 75 बिलो स्कोर आहे अशा मुलांना कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेस पुणे किंवा मुंबई या ठिकाणी मिळणं थोडं डिफिकल्ट आहे. मात्र जर तुम्हाला ब्रँचेस हव्याच असेल तर तुम्ही ट्राय करा की तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी चांगली कॉलेजेस आहेत ना, तिथं कसं ॲडमिशन मिळवता येईल आणि कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँच मिळेल यासाठी ट्राय करा. आय होप तुम्हाला समजलं असेल की कोणती कॉलेजेस मिळू शकतात. खरं तर मी हा व्हिडिओ आहे ना ओव्हरऑल व्हिडिओ बनवतोय, खूप डिटेलमध्ये सांगितलं नाही आहे, कारण का प्रत्येक जर डिटेलमध्ये कॉलेजची नावं सांगितली म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होईल. जो अपकमिंग टाईममध्ये मी सगळे कॉलेजेसची नावं म्हणजे Tier 2 काय, Tier 1 काय, Tier 3 काय याच्याबद्दल मी नक्कीच बोलेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलवरती एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.